मी मुंबईला 1984 साली आलो. त्यानंतर मी मुंबईला फर्स्ट टाईम कालिना कालिना विमानतळ म्हणजे तिथे आलो मी आणि तिथून सुरुवात झाली माझ्या मुंबईच्या आयुष्याची. तिथे मी काही दिवस काम केलं आणि त्याच्यानंतर मग इकडे ठाण्याला आलो. ठाण्याला पण मी माझं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी बेलमध्ये लागलो. माझ्या कंपनीत भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये लागलो. बेल कंपनीत मी 1988 साली फेब्रुवारी 1988 साली लागलो. माझी तिथे जवळजवळ 36 वर्ष सर्व्हिस झाली आणि आज मी इथून रिटायर होतो आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स ही माझी कंपनी एवढी चांगली आहे की आम्हाला सर्व काही देऊन गेली. उदाहरणार्थ की आमच्या मुलांचं शिक्षण, मुलं आमचे दोन्ही इंजिनियर झाले, आज ते चांगल्या पदावरती आहे. आणि अशा प्रकारे आज मी 36 वर्ष पूर्ण केले. आज 60 वर्ष झालं निवृत्त झालो आणि समाधानी याच्यासाठी आहे की माझ्या कंपनीने मला, बेल कंपनीने मला भरपूर काय दिलं आणि तेच आमचं सर्व प्रगतीचा मार्ग जे आहे ते बेल आहे. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. ये जीवन है, इस जीवन का. भारत इलेक्ट्रॉनिक्स ही आमची माता समान आहे. यही है रंग रूप. आम्ही इथून आत्तापर्यंत चांगली वाटचाल केली आणि चांगल्या पदावर आहे आणि आज रिटायर होतो आहे. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद. थोड़ी खुशियाँ यही है, यही है, यही है छाँव धूप. ये जीवन है. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है. उसे अपना लो जो ही जीवन की रीत है. ये जिद छोड़ो, यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. ये जीवन है. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है. उसे अपना लो जो ही जीवन की रीत है. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है
के बाद ही जीत है। थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी। हा आज माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. आता जे एका स्लाईड शो लावणार आहे ते माझ्या जीवनाचं जे काय मी आतापर्यंत केलेलं आहे ते तुम्ही लोकांनी व्यवस्थित बघून घ्यावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से। तेरी मोहब्बत से सांसें मिली है, सदा रहना दिल में करीब होगी। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों। फार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या खऱ्या अर्थाने आठवणींची साठवण, खूप सुंदर असा व्हिडिओ ज्यांनी बनवला त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला अनुभव म्हणजे ज्यावेळेस मला भारत इलेक्ट्रॉनिक्सचं अपॉइंटमेंट लेटर आला ती मला फार आनंदाची गोष्ट होती. तिथे मी फार खुश झालो आणि माझा आनंद गगनात मावेल असा झाला भारत इलेक्ट्रॉनिक्सला कॉल आल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट मी बोलतो की वाईट म्हणजे माझ्या मिसेसवरती जे काही परिस्थिती ओढवली होती, माझ्या दोन्ही किडनॅप फेल झाल्या होत्या, तो थोडासा वाईट प्रसंग
तर हे खरोखर शिकण्यासारखं आहे. आजकालच्या या पिढीत आपण एवढ्या गतीने 5Gच्या स्पीडने पुढे चाललेलो आहोत. त्याच्यात नाती आणि प्रेम एवढं सिरियल सारखे प्रॅक्टिकली बदलत असताना हे खरं पुरं प्रेम, हा खरा पुरा विश्वास आज तुमच्या रूपाने आमच्या समोरच्या जगात जोरदार टाळ्या या सुंदर अशा जोडीसाठी. अशोक शंकर जाधव कधी रिटायर्ड होत नसतो. त्याची दुसरी युनिट ही पुन्हा चालू होते आणि म्हणून ते रिटायर्ड होणार नाही आणि पुन्हा आपल्या सोसायटीमध्ये ते पुन्हा ऍक्टिव्ह राहणार. तो यही है, ढूंढा तो नहीं है, पल जो ये जाने वाला है. कारण किडनी डोनेट करणं आणि त्याच्यावरती सगळं मेडिकल उपचार हा मोठा खर्चिक प्रश्न होता. एवढं प्रेम बघायला मिळतं हल्लीच्या जगामध्ये. स्वार्थी जग आहे. स्वार्थी जगामध्ये स्वतःची किडनी देऊन आपल्या पत्नीचा जीव वाचवून खरोखर त्यांच्या आई वडिलांना म्हणजे थोर आहेत ते की असे पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आले. त्यानंतर ते आमच्याकडून आले सर्व्हिसेस म्हणजे आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून काम पेंडिंग होते. त्यांचं जुना शेतकरी कुटुंबाचा बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि ग्रामीण भागामध्ये आल्यामुळे त्यांना क्लिनिकची फार चांगल्या प्रकारे अनुभव होता. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आमच्या कंपनीमध्ये हॉर्टिकल्चर गार्डन एरिया डेव्हलप केला. फ्रॉम भारत इलेक्ट्रॉनिक्स नाव मॅडम वी आर हँडिंग ओव्हर टू यू. त्यांनी उद्यापासून पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला द्यावा या त्यांच्या इच्छा सगळ्या झाल्या असतील. सोबत राहणे, फिरणे, फॅमिलीला टाइम देणे, ते पूर्ण त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या. पुढील त्यांच्या आयुष्यात शांत स्वभाव त्यांचा, बोलताना चालताना, रागालाही थारा नाही, जीवनात जगताना, कुठेही भेटो कसेही भेटो, नेहमी हास्य चेहऱ्यावर असेल. अजात शत्रू असा हा माणूस, सर्वांच्या मनी तो नित्य वसे. नमस्कार. अशोकराव जाधव आणि आम्ही सख्खे शेजारी आहोत. ते मितभाषी असले पण नेमकं बोलतात आणि हसत हसत राजकारणी सुद्धा आहेत बरं का. निवृत्त लाईफच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सतत लोकांच्या संपर्कात राहणारे हे व्यक्तिमत्व आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी सुभाष इंगळे भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करतो आणि अशोक आणि मी 36 वर्षे एकत्र होतो. मी पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. फैमिली सपोर्ट अगर है तो सब चीजें आसान होती है. इन्होंने देश के लिए, अपने ऑर्गेनाइजेशन के लिए 36 साल की सेवा की है. इसके लिए बहुत बहुत उनका अभिनंदन करते हैं. आफ्टर रिटायरमेंट लाइफ इनकी बहुत अच्छी तरह जाए इसकी हार्दिक शुभकामनाएं करते हैं. आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे. सर्वसामान्यांची कुठलीही काही सोसायटीमध्ये अडचण असेल तर ते त्याच्यात लक्ष घालून काम करतात. आणि आजपर्यंतचं जे काय काम आहे त्यांचं आम्ही पाहिलेलं ते सर्व लोकांसाठी चांगलंच काम केलेलं. असा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जाधव साहेब आहेत. कारण भरभरून प्रेम करणारा मित्र आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळणारा मित्र, असा हा मित्र आम्हाला लाभला हे आमच्यासाठी भाग्यच आहे. गेली 25 वर्षे ते सोसायटीमध्ये कार्यरत आहेत. त्याप्रमाणे मी पण त्यांच्यासोबत सोसायटीमध्ये काम करतो. तिथे सेक्रेटरी अधिकारी आणि अध्यक्ष होतो. त्यामुळे आमची खूप घट्ट मैत्री आहे समाजवादी सोसायटीमध्ये. Son in law of Ashok Jadhav and Archana Jadhav. So both of them I'm really proud that this moment has achieved by this man. माणूस ह्या स्टेजला येतो आणि तेव्हा स्वतःला बघतो की मी काय होतो, मी कुठे होतो आणि आज मी कुठे आहे आणि मी काय काय जीवनामध्ये अचीव केलेलं आहे.
किती अकम्प्लिशमेंट माझ्याकडे आहेत हे जेव्हा आपण गिनतो ना, तेव्हा माणसाला स्वतःबद्दल प्राऊड फील होतं. तर माझ्याकडून त्यांना पुढच्या आयुष्यासाठी आभार, शुभेच्छा. आणि आम्ही इथेच आहोत आणि त्यांनी भरपूर काही सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे, त्यांनी मला पण सपोर्ट केलेला आहे. सगळ्यांना माहितीच आहे, पण मी जास्त शब्दामध्ये एक्सप्रेस नाही करू शकणार, पण जेवढं मला बोलता येईल तेवढं मी प्रयत्न करेल बोलण्याचं. मी आणि माझी बहीण आम्ही दोघेही खूप भाग्यशाली आहोत की आम्ही त्यांच्या पोटी जन्माला आलो. असे आई वडील भेटणं, 7 जन्म जरी तुम्ही प्रयत्न केले तरी तुम्हाला असे आई वडील भेटणार नाही. तुमची कुठेतरी पुण्याई असेल तेव्हाच तुम्हाला असे देवासारखे आई वडील भेटतील. कारण की पप्पांबद्दल बोलणं हे आमच्याकडे म्हणजे शब्द नाहीये. जेवढं असते लोकप्रिय आहे तेवढे ते आमच्या मनात किती लोकप्रिय असतील, जे लहानपणापासून आतापर्यंतची जी जर्नी आहे ती मी व्यक्त नाही करू शकत. जे बाप लेकीचे जे नातं असतं ना, जे आपली आई 9 महिने उदरात ठेवून पण जेवढं आपल्याला आईबद्दल प्रेम नसतं तेवढं आपल्याला एका बापाबद्दल असतं. बाप लेकीचं नातं हे नेहमी चिमूट करता होईना पण जास्त असतं. प्रामाणिकता, पवित्र लेखन मराठी काही नाही, पण आहे असे लेखन त्यांच्याकडून शिकण्यासारखे. हे आता आम्ही प्रयत्न करतोय शिकण्यासारखे, अजून बरंच काही शिकायचं. बस एवढंच. सोसायटीतील सर्व पदाधिकारी, रहिवासी, तसेच आमचे नातेवाईक, आमचे सोयरे, आमचे भाऊ, आमचे मेवणे आणि सर्व मित्र परिवार, आज माझं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि आज माझा एवढ्या लोकांनी कौतुक केलं त्याच्यामुळे मी भारावून गेलेलो आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सचा अपॉइंटमेंट लेटर आलं त्यावेळेस माझा आनंद गगनात मावेना असं झाला. आणि तो सर्वात माझा आनंदाचा क्षण. सुरुवातीला मी ज्यावेळेस जॉईन झालो पॉलिशिंग डिपार्टमेंटला, त्याच्यानंतर मी हायड्रोलिक डिपार्टमेंटला, त्याच्यानंतर शेवटी आमच्या साहेबांनी, देवेकर साहेबांनी आम्हाला त्यांच्या डिपार्टमेंटला घेतलं आणि तिथून आम्ही 2-2.5 वर्ष आम्ही त्या डिपार्टमेंटला आणि त्या डिपार्टमेंटला मी आज सेवानिवृत्त झालो. हे काम करत असताना काय काय गोष्टींमध्ये आम्हाला अडचण आल्या, म्हणजे माझ्या लाईफमध्ये. आता सर्वांना माहीत आहे, सांगितलं की मिसेसबद्दल. त्यावेळेस आम्ही फार म्हणजे डेअरिंग होतं की बाबा मिसेसचा काय प्रॉब्लेम झाला, त्यावेळेस असं वाटलं की बाबा आता काय करायचं. परंतु मी खंबीर होतो. मी एकदा ठरवलं की बाबा मिसेसला किडनी द्यायची म्हणजे द्यायची. त्यावेळेस बरेच लोक मला सांगत अरे कशाला देतो, दुसरी बायको कर. पण त्यावेळेस मी अजिबात हे नाही झालं. माझं जे डिसिजन होतं ना ते मी ठाम ठेवलं आणि माझ्या मिसेसला मी किडनी दिली आणि आज ती पण ठणठणीत आहे, तुमच्या समोर आहे. आज आम्हाला 7 वर्ष झाले. आज आम्ही दोघेही ठणठणीत आहे. त्या पुढे पण जाऊ. त्यांचा स्वभाव फार गोड आहे, मनमिळाऊ आहे. माझ्या किडनी जेव्हा निकामी झाल्या, दोन्ही किडन्या, तेव्हा त्यांचं एक किडनी देऊन मला जीवनदान दिले. त्यांनी घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या एकदम उत्तमरित्या पार पाडल्या. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये पदपेढीवर चेअरमन होते. तसेच आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा त्यांनी 26-27 वर्ष सेक्रेटरी म्हणून काम केले आणि आता चेअर म्हणून काम बघतात. अगदी त्यांनी प्रामाणिकपणे सगळे कामं केली. त्यांनी जे काही केलं आहे कंपनीसाठी म्हणा किंवा घरासाठी ते खूप वाखाणण्याजोगंच आहे. त्यांनी खूप जबाबदारीने सगळ्या गोष्टी केल्या. बस त्यांच्याबद्दल एवढं सांगायचं आहे की त्यांचं आता जे रिटायरमेंट लाईफ आहे ते त्यांचं आयुष्य सुखी, आनंदी आणि आरोग्यमय राहावं यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. मला एवढंच सांगायचं आहे की खचून न जाता खंबीरपणे आपल्या कुटुंबासोबत उभं राहायचं. माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आज माझं कौतुक केलं, ते भरभरून कौतुक केलं. आणि कंपनीबद्दल तुम्हाला सांगितलं, सर्वांनी सांगितलं, कंपनी म्हणजे आमची माता आहे. कंपनीने आम्हाला एवढं भरभरून दिलेलं आहे की आम्ही कंपनीचे कधीच उपकार विसरणार नाही.
अशी आमची कंपनी, आमची सोसायटीचं पण माझ्यावर भरपूर प्रेम आहे. आणि तुमच्या कार्यक्रमातून सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me. Then round about me you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. ऊंचे ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. प्यार से कसने को, बाहों में बसने को, दिल मेरा ललचाए, कोई तो आ जाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना.
खो जाएंगे इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे सपनों को फिर भी तुम यूं ही सजाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना जोरदार टाळ्या. क्या बात है, वाह वाह वाह, खूप सुंदर. क्या बात है, वाह. देवा
जोरदार